हा मग मोर काय झालं? हा मोर, अरे मी कावाचा गप झालो आहे. देवी आहे मी तुझा भक्त काळ भैरी. आपल्या एका वैऱ्याला संपवत आहे. का रे बाबा, बोल की. आता काय बोलू बाबा, तुझं माझ्या बोलण्याचं ध्यानच नाही आणि बोल म्हणतोय. अरे ध्यान कसं नाही, काय काय बोलला ते सांगू का समजू? नग 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 उगा आपलं येळ काढू नग. या जातो म्हणलं नव कांच्याला भेट. हा ए माधू काका, अरे इकडे ये जरा. हाय का आता पुण्यांदा बोलिवलं ना व. होय, म्या का उगा बोलत नाही. अरे पण मला कशा पायी थांबवलं हाय कळना झालं आहे बघ. आता तू बोलिवतोय म्हणजे काहीतरी कारण असेल. तुझा आशीर्वाद असू दे. जा. लय दिवस म्हणत होतास ना रक्त व्हायचं म्हणून. आय काय करायचं आता? मला बी काय सुचत नाही र. काल जे काय झालं आहे ते बघून तरी बाळू होय म्हणील असं मला काय वाटना बघ. अगं पंचाला बी वाटल तसं बोलला त्यो. होय ना. आणि पंच बी कसलं र? हा त्याचं बोलणं ऐकून घेत होता. अगं आता हा बाया भूत सोडायला लागला म्हणल्यावर काय करल त्यो? होय ते बी खरं आहे हा. हा पर काय र, तो भूत सोडतोय म्हणल्यावर सत्यवाचं लगीन करायचं नाही असा विचार नव्ह ना तुझा? ए नाही 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 असं काय करायचं नाही बघ. हा पण आता काय करायचं ते सुचना. या बायाला लगीन करायला तयार कसा करायचा? मला काय वाटतंय, घरला गेलो तर. हा? अगं येडी बिडी झाली आहेस का काय? काय बी काय बोलतीस? इथून गेलं लगीन कसं होईल? अरे आपण असं चिडून गेलेलं बघितलं ना तर तुझ्या सासू सासऱ्यांचं काळीच पागळेलं बघ. एक यायची बंद झाली, जावई बी चिडून गेला म्हणल्यावर बाळूला काय बाई सांगून लग्नाला तयार करते. हा वय 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 असं म्हणतीस वय? सांगू का त्यासनी जातो म्हणून? सांग सांग. काय तोंड पाडायचं, रागानं बोलायचं. होय. सांग सांग. ए भीमा इकडे ये. हा. काय दाजी? समदेसनी म्हणाव मी बाहेर बोलिवलाय. जा. आज जाऊन सांग मी बोलिवलाय म्हणून. बरोबर आहे ना? बराबर बराबर. आता घरच्यांच्या समोर बी असंच बोल. होय होय. हा मी एक बोलन आणि तू एक बोल. म्हणजे अरे म्हणजे मी आहे तर थांबायचं म्हणन आणि तू जायचं म्हणायचं. हा येड्या डोक्याचा. काय होतो आई बापू, बोलवलं? होय. हे जे काय चाललं आहे ते बघून मी असं ठरविलं आहे की इथं थांबून आमचा पान उतारा करून घ्यायचा नाही आम्हाला. हा म्हणून आम्ही निघतो.
काय बोलत आहे? हिऱ्या, अरे हे काय र मधनच? काय मधनं म्हणजे मी विचार केला आहे. अरे एवढी चावडी बोलवली आहे, होईल की मनागत? हा? हे बघ, जेव्हा होईल तेव्हा येऊ माघारी, समजलं का? चला चला, आता थांबायचं नाही. ए आवराय घ्या, सत्य आवराय घे. जावई बापू, उगा डोसक्यात राग घालून घेऊ नका. थांबा की बाई. अहो थांबून काय होणार आहे इथं? हा, अहो तुमचा लेख तुमचं ऐकत नाही, आमचं ऐका ना. अहो त्या पंचाचं बी ऐका ना. मग थांबून काय करायचं? अहो चावडी होस तर थांबा की, काय ते समजलंच. काय समजल? हा, पंचाल नाही नाही ते बोलला त्यो. पंच बी काय करणार आहे म्हणा. आम्ही बी त्याच्या संग बोलणारच आहे की. बोलणं वयस्तोर तरी थांबा की. नाही नाही, आता नाही थांबायचो आम्ही. आय चल सत्य, तुला आवरायला सांगितलंय ना? व जा. होय. तू बी जा, मदत कर तिला. अरे हिऱ्या, पर आय मी जे सांगतोय तेच होईल. माझ्या पुढे कुणी बी काय बी बोलणार नाही बघ. जा हे रक्त. रामा, तुझं काम झालं. आराम चला 10-12 भाकरी आणि कोंबडा घेऊन ये. हा होय होय, येतो मी. लय उपकार झालं. एक आता महादूला खांदा द्यायचा आहे तुला. कामा म्हणला नव समजल तुला? समजल की मग. रामा, माधू काका, बाळप्पा, अरे हे समजा काय आहे? वाचलास माधू काका. कशी आहेस? बरी आहे. तू कशी आहेस?
कशी आहेस गंगे? अरे मी बरी आहे. तुम्ही समधी कशी आहे? बरी आहे आम्ही बी. काही इकडे यायचंच नाही असा विचार केला होता का काय? विचार तर तसाच होता, पर तुम्ही समधी ही ताय म्हणल्यावर मला तिथं गमतय होय, म्हणून आले म्या. अगं मग सांगावं तरी धाडायचा. हे हसणे आता भीमाला गाडी घेऊन पाठवलं असतं की तुला आणाया. हिला कशाला लागतीये गाडी? हिला सवय आहे ना वा. वय की आम्ही चल म्हणत होतो तेव्हा येता येत नव्हतं वय. इथं येऊन तुमचा काही उपयोग झाला का? काय गंगूताई, समजाच नाही भेटलीस, मला नाही भेटणार होय? अरे तुला नाही भेटून कसं चालेल बाबा? हा, तू आता कमवता गडी झाला आहेस. कसा आहेस? तुझ्यावर जसं आहे तसं आहे बघ. तू कशी आहेस? हा बरी हाय बघ. तुझं कापडाचं कसं चाललंय? झाक चाललंय बघ. आता पुण्यांदा जावं लागणार आहे. चांगलं आहे. त्या भावाला बी घेऊन जात जा संग. कुठं आहे त्यो? बोलणी झाली का नाही? काय झालं? वय झाली बोलणी आणि काय होणार आहे? बरं आता हिथंच थांबणार आहेस का आत बी येणार आहेस? हा चल हातपाय धुवून घे, काहीतरी खाऊन घे. लगंबा पाणी दे हातपाय धुवाय. वय वय चल 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 जाऊ बाप. मी जर नसतो ना अशा झिंज्या पकडू पकडू भांडत होते ते. डोसक्यात दगड घातला असता एखादीच्या तर कोण्या भावात गेला असतं. मला नाही रावलं. मी म्हणलं ए बाया तुला शेवटचं सांगतो, सोड त्या बायकासनी. मग मग तो म्हणला तू सांगतो आहेस तात्या म्हणून ऐकतो. दुसरं कोणी म्हणलं असतं तर ऐकलं नसतं त्यांनी. मग सोडून दिलं. मी नसतो ना. अरा बर पुढं पुढं काय पुढं असा बाळू आला त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. चल म्हण तात्या भाकरी खाऊ. अरे बाळू अरे मी ह्यासने ते ए तात्या, अरे मोठं बोलायचं बंद कर की. माधू हे माधू अरे काय झालं याला? एवढं का म्हणून भेदरला ह्यो? काय झालं त्याला? त्याला विचार. माधू काका बोल. आता बोलाया काय राहिलं हाय? बाळप्पा जर आज नसता तर मी जीवानीशी गेलो असतो बघ. म्हणजे तो रामा आहे ना व त्याच्यात आणि माझ्या जमिनीवर तंटा चालला होता. आयो माधू काका आणि तरी बी बाळप्पा मला म्हणत होता का थांब थांब. मला कळतच नव्हतं का हा कशा पायी थांबितो आहे. आणि मी जर गेलो असतो
अरे गेला असता ना तर गेलाच असता तू. म्हणून सांगतो हाय, वाईटाची नाही चांगल्याची संगत धरायची. मग देव बी तुमच्या मागे उभा राहतो. हा. आणि माधू काकाला मी आणाय वाचवलं. अरे तो म्हणतो तू आज वाचवलं आणि तू असं कशा पाहिजे म्हणतो. अरे त्याच्या गाठीशी पुण्य हाय म्हणून वाचलाय त्यो. माझ्या गाठीशी पुण्य हाय का नाही मला ठाव नाही, पर माझ्या पाठीशी बाळप्पा हाय एवढं मला कळून चुकलं आहे बघा. बरं चल खाऊन घे थोडं. न ग माग न खाऊ समजे. अरे सत्य किती तोंड पाडून घेतला आहे ग. हा तर खातीस का नाही. खाते की असा हाल काय करून घेतला. हा आय ध्यान आहे का नाही तुझं. बाळूमुळे जरा गडबडच झाली बघ. गडबड झाली म्हणून माझ्या लेकीचा जीव जाऊ देऊ आहे. कुठं आहे बाळू. गेला हाय घरात पाय राहाय ना ग वय. कुठं गेला आहे सांगून जात का त्यो. तू सूट दिली आहेस म्हणून सांगत नाही त्यो. अजून लय काय काय कानावर आला आहे माझ्या. भूत काय सोडली, पंचासनी काय बोलला. काय चाललं काय आहे त्याच. काय सांगायचं बाय. घे घे कड घे त्याची अजून. मोकळं रानच मिळालं आहे त्याला. कोण विचारणार नाही, बोलणार नाही. मग अजून काय होणार आहे. हा कवा येणार आहे त्यो. येईल सांगून तर काय गेला नाही. सांगून जायचं ठाव असतं तर सांगितलं असतं त्यानं. येऊ दे. मी आली आहे समजल्यावर काय बोलतो आहे बघूया. बरं बाळू मामासने ठाव आहे तू येणार आहे ते. काय बरं बाळू मामासने ठाव आहे तू येणार आहे ते. काय त्याला कसं समजलं. त्याला कुठं समजलं हाय. कावळा वरडत होता ना व तेव्हा म्हणाला की कोणतरी पाहुणा येणार आहे. वय पाहुणीच हाय ना व म्या. काय राहिलं या घरात माझं. गंगे असं का बोलत आहेस. अगं माझी सासू हाय, नवरा हाय आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं आहे की. आम्हाला घरचं समजत असतात असं वागला असता का. असं काय बी नाही. उलट त्याला भारीच वाटत तू आल्याचं समजल्यावर. आणि विचारत बी होता तर गंगू त्या आली का नाही म्हणून. लग्नाचं काय बोलला. सत्य काय बोलला बाळू. नाही म्हणत आहे. मग आता म्या बोलते की त्याच्या संग. इतके दिवस नाही बोलली. बोलली पर ऐकत नाही ना त्यो. आता म्या आली हाय. आता कसं ऐकत नाही हेच बघ.